इथे मी भात कुकरमध्ये 1 शिटी लावून शिजवून घेतला आहे कमी पाण्यामध्ये. त्याच्यात तांदूळमध्ये थोडंसं तेल, मीठ आणि लवंग टाकून शिजवलं आणि लवंग काढून ठेवले आहे. भाज्यांमध्ये घेतलं आहे मी चवळीच्या शेंगा, आलू, कोबी, अर्धे मटार टाकणार आहे, जास्त आहे, आणि पनीरचे काप करणार आहे. तेल गरम करायला ठेवलं आहे, पनीरचे काप केले. आता मी याला तळणार आहे. इथे आमचे शेफ आलेले आहेत, त्यांनी मला उरलेले बटाटे टाकायला सांगितले आहे आणि उरलेले ते मदत करून चिरून देत आहे. हा मसाला आणला आहे, पण हा 10 रुपयाचा आहे, बट मला 25 वाला पाहिजे होता. तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही 25 वाला वापरा. हलकंसं ब्राउनिश होतं आहे. मी हलकंसं ब्राउनिश झालं की तुम्हाला तेलातनं काढून घ्यायचं आहे. मी डीप फ्राय नाही केलं आहे, मी शॉलो फ्राय करत आहे. आता त्याच तेलात थोडंसं तेल टाकून मी गरम केलं आहे. त्याच्यात टाकणार मी आता जिरं, बारीक चिरलेला कांदा, आणि हे आपल्याला कांदा झाला की याच्यात मसाला टाकून द्यायचा आहे. मी 2 पॅकेट घेतले, तुम्ही 25 वालाच वापरा. याला आता मिक्स करून थोडंसं 2-1 मिनटं शिजवून घेते. आता याच्यात आपण टाकणार आहे भाज्या. हे आता मी मिक्स करून घेते. भात शिजवतानाच मी मीठ टाकलेलं, त्याच्यामुळे याच्यात तेवढंच मीठ टाका जेवढं याला लागेल. आता हे झाकून शिजवू द्या. झाकून शिजवलं मीठ टाकून तर लवकर शिजतं. आता तो थंड झाला आहे, याला हाताने असं मोकळं करून घ्या, म्हणजे भाजीमध्ये मिक्स करायला व्यवस्थित भात मोकळा मिळेल. कोबी शिजायसाठी थोडंसं पाणी टाकलं होतं, कोबी शिजत आली आहे. आता याच्यात आपण पनीर टाकणार आणि हे मिक्स केल्यानंतर 5 मिनिटांनी मग याच्यात राईस टाकणार. मी याच्यात भात टाकलं आहे. आता हे मिक्स करते, रेडी झालं की सांगते. याला मी मिक्स केलं आहे. आता याला झाकून 5 मिनिटं ठेवते. रेडी आहे तुमचा पनीर पुलाव राईस.